आपल्याला बनवायची आहे मसुराची डाळ। त्यासाठी मी 1 वाटी मसुराची डाळ घेतली आहे। आता हिला पाण्यात मी 10 मिनिटं भिजत टाकते। एक पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। आता हिला 10 मिनिटं मी पाण्यात ठेवणार आहे। 10 मिनिटं भिजून झालेली आहे। आता आपण कढई ठेवली गॅसवर। आपल्याला डाळ बनवायची आहे मसुराची, त्यासाठी मी कढई ठेवली, तेल टाकलं। आपलं तेल गरम होऊन देऊ। मोहरी टाकायची, जिरं टाकायचं। तडतडायला लागलं की बघा मी इथं कांदा चिरून घेतलेला आहे, 1 टोमॅटो चिरून घेतलं, 1 बटाटा चिरून घेतलेला आहे। आणि आता आपण हे आपली मोहरी तडतडायला लागली का बघा, तडतडू द्यायची मोहरी। नंतर आपण कांदा टाकून घ्यायचा। टमाटर टाकून घ्यायचं। हे तेलात पूर्णपणे परतून घ्यायचं व्यवस्थित। बघा व्यवस्थित परतून घ्यायचं। आपला कांदा परतलेला आहे बघा, मस्त व्यवस्थित।